राजमा चावल अतिशय फेमस अशी ही डिश आहे. बऱ्याच लोकांना राजमा चावल खूप आवडतो. तर आज आपण ढाबा स्टाईल मस्त असा राजमा मसाला करणार आहोत. यामध्ये आपण कुठलंही वाटण न घालता परफेक्ट अशी ग्रेव्ही करणार आहोत. जीरा राईस सोबत, चपाती सोबत, रोटी सोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात. त्याशिवाय आपण फक्त कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी देणार आहोत. राजमा आपण शिजवून घेतो किंवा त्याला पुन्हा फोडणी देतो तशी करायची आपल्याला इथे अजिबात आवश्यकता नाही. अगदी झटपट असा हा राजमा मसाला तयार होतो. कसा करायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. राजमा मसाला बनवण्याची जी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे या पद्धतीने तुम्ही एकदा तरी हा राजमा करून पहा आणि तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे मी जो मोठ्या आकाराचा राजमा असतो ना तो 8 ते 9 तासासाठी छान भिजवून घेतला आहे आणि बघू शकतात मस्त असा भिजला आहे. राजम्याचे 2 प्रकार येतात, एक हा मोठा आणि दुसरा अगदी छोटा असतो, खूप असा डार्क लाल रंगाचा. फोडणीसाठी इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, एक आपण मिरची घेतली आहेत, 8 ते 10 पाकळ्या लसूण बारीक कापून घेतला आहे, 1 चमचा जिरा घेतला आहे, 1 दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, इथे मी 1 हिरवी वेलची घेतली आहे, 2-3 काळी मिरी आणि 2-3 लवंग घेतले आहेत. मोठी जर तुमच्याकडे वेलची असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि 2 लहान टोमॅटोची इथे आपण प्युरी करून घेतली आहे. चला अजून काही जे बेसिक मसाले आहेत ते आपण पुढे पाहून घेऊया. जसं की मी म्हटलं होतं की आपण राजमा शिजवून घेणार आणि मग त्याला फोडणी देणार, असं न करता आपण डायरेक्ट कुकरमध्ये याला फोडणी देणार आहोत. इथे मी 3 ते 3.5 पळी इतकं तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जे आपण खडे मसाले आहेत ते घालून घ्यायचे. थोडेसे परतून झाले की मग लगेचच यामध्ये आपण कांदा आणि मिरची आहे ना ती घालून घेऊ. आता इथे आपल्याला ना कांदा मस्त असा मऊ होईपर्यंत किंवा थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजून झाला की त्यानंतर यामध्ये आपण जी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती घालून घेणार आहोत आणि आपल्याला ना मस्त अशी छान भाजून घ्यायची आहे. टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे ना तो पूर्णपणे गेला पाहिजे आणि त्याला चांगलं असं तेल सुटला पाहिजे, तोपर्यंत आपण हे सर्व मस्त असं परतून घेणार आहोत. टोमॅटो छान भाजत आहे तोपर्यंत आपण मसाले पाहून घेऊया. इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा धण्याची पावडर आहे, अर्धा चमचा जिरा पावडर आहे, त्यानंतर मी जवळजवळ 1.5 चमचा इतकं लाल तिखट घेतलं आहे आणि 1 चमचा इथे मी काश्मीरी पावडर घेतली आहे छान रंग येण्यासाठी. बाकीचे जे मसाले आहेत ते सुद्धा आपण पुढे पाहू. बघा टोमॅटो छान भाजला की यामध्ये जर लसूण आपण बारीक कापून घेतलेला होता तो घातला आहे आणि सर्व छान परतून घ्यायचं. आता जे मसाले आपण काढून घेतले होते ते यामध्ये घालून घेऊया आणि साधारण मिनिटभर आपण हे मस्त असे परतून घेऊ. आता इथे मसाले तेलामध्ये छान भाजून झाले की जो राजमा आपण भिजत घातला होता तो सर्व यामध्ये काढून घ्यायचा आणि मस्त 2-4 मिनिटं चांगला परतून घ्यायचा या मसाल्यांमध्ये. तर इथे जवळजवळ 5 मिनिटं मी राजमा मसाल्यामध्ये छान परतून घेतल्यावर आता यामध्ये गरम पाणी घालणार आहे, जवळजवळ 4 ते 5 कप. जितकं जास्त पाणी घालणार ना तितकाच आपला जो राजमा आहे तो चांगला शिजला पण जातो आणि आपल्याला किती ग्रेव्ही हवे त्या प्रमाणात पाणी घालायचं. आता यामध्ये अजून मी पाणी घालणार आहे पण ते थोड्यानंतर. याला चांगली उकळी आली की चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा अजून 2-4 मिनिटं हे अशा प्रकारेच आपण उकळवून घेणार आहोत. तर इथे एक महत्त्वाची ट्रिक सांगते. जेव्हा पण तुम्ही कडधान्य शिजवतात ना तेव्हा गरम पाणीच त्यामध्ये घाला, म्हणजे ते पटकन शिजले जातात. आणि जेव्हा तुम्ही पाणी पुन्हा त्यामध्ये ॲड करतात ना तेव्हाही गरम पाणीच घाला, म्हणजे त्याचा रंग ना तसाच राहतो. बघा याला मस्त उकळी आली आहे. आता कुकरचं झाकण लावून मी जवळजवळ एक 5 शिट्ट्या मंद आचेवर देणार आहे. तर हे डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या क्वालिटीचा राजमा घेतला आहे किंवा तो किती चांगला भिजला आहे. मी इथे मंद आचेवर बरोबर 5 शिट्ट्या देणार आहे. 5 शिट्ट्या झाल्यावर आपण पाहूया की आपला राजमा कसा शिजला ते. तर इथे मी 5 शिट्टी काढून घेतली आहे आणि आता आपण पाहूया आपला राजमा किती छान शिजला ते. तर बघू शकतात अगदी मस्त असा शिजला आहे. आपण यातले 2-3 जे राजमा आहे ते तुम्हाला दाखवते थोडेसे दाबून. तर बघा परफेक्ट असा आपला हा राजमा छान शिजला आहे. आता यामध्ये आपण कुठलाही वाटण नाही घातलं, पण ग्रेव्ही होण्यासाठी हा जो राजमा आहे ना हा थोडासा म्हणजे 2 मोठे चमचे बाजूला काढायचा. थंड झालं ना की त्यानंतर बारीक करून यामध्ये घाला आणि हीच ग्रेव्ही आहे खरी आपली ह्या राजम्याची आणि छान चव येते. आता यामध्ये अर्धा चमचा आपण गरम मसाला आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालणार आहोत. सर्व छान मिक्स करून झालं की जो बारीक करून घेतलेला राजमा आहे ना तो यामध्ये घालायचा आणि इतका मस्त थिकनेस येतो ना की खरी चव जी आहे ती या ग्रेव्हीमुळेच मस्त लागते. कुठलंही वाटण इतर तुम्हाला घालायची गरज नाही.
आता आपण खरं तर ढाबा स्टाईल राजमा मसाला करतोय. याला तडका नाही द्यायचा, पण इथे तुम्हाला भरपूर कोथिंबीर, 2 ज्या पोपटी मिरच्या असतात ना, अगदी कमी तिखट त्या आणि अर्धा इंच अद्रक आहे ना, अगदी बारीक कापून टाका सर्वात शेवटी. आणि इथून पुढे फक्त 5 मिनिटं तुम्हाला हे सर्व छान उकळवून घ्यायचं आहे. आणि इतका मस्त लागतो ना, म्हणजे अद्रकचा जो स्वाद किंवा जी चव आहे ना, ती अगदी शेवटपर्यंत तशीच राहते आणि खऱ्या अर्थाने हा आपला ढाबा स्टाईल मस्त असा राजमा मसाला तयार होतो. तर 5 मिनिटं छान उकळून घेतल्यावर इथे आपला राजमा मसाला तयार झाला आहे. तुम्ही फुलक्यासोबत, रोटीसोबत, कशासोबतही खाऊ शकतात. जीरा राईससोबत तर अतिशय छान लागतो. नक्की करून पहा. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जास्त भांड्यांचा सुद्धा पसारा करायची गरज नाही. राजमा शिजवून मग फोडणी द्यायची गरज नाही. फक्त कुकरमध्ये तुम्हाला डायरेक्ट फोडणी द्यायची आहे. आता हा गरम आहे त्यामुळे जसजसा हा थंड होईल ना तर अजून थिक होतो. त्यामुळे सुरुवातीलाच अगदी खूप जास्त घट्ट करायचं नाही. कारण जेव्हा आपण जिरा राईस घेतो ना तेव्हा त्यासोबत असाच राजमा मसाला असला पाहिजे. तर आजची राजमा मसाला बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा मस्त हा राजमा मसाला घरी एकदा तरी करून पहा. मुलांना सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकतात. ऑफिससाठी सुद्धा तुम्ही हा राजमा मसाला घेऊन जाऊ शकतात. तर पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील. धन्यवाद.